जी चला बघा. सो लेट्स अंडरस्टँड की आपण बघा व्हिडिओ का टाकतोय आणि मे बी तुम्हाला हेल्पफुल होईल फ्युचरमध्ये बघायचा. सो बघूया आपण की आपण जो लेसन बघतोय जीएसटी आणि जो पेज नंबरवर आपण आलोय त्याच्यावर आपण बघतोय की इन्व्हेस्टमेंट्स कसे असावे. ओके, का बरं, कसे पैसे बनवायचे, वाय पुअर इज पुअर, गरीब गरीब का राहतो, वाय रिचर बिकम रिचर. ओके, रिच पर्सन कसा श्रीमंत अजून होतो, रिझन्स काय. गरिबांचा विश्वास काय असतो, गरिबांचं म्हणण्यात जातं ज्यांच्यावर इन्कम कमी आहे. गरिबाची व्याख्या काय करताय माहिती आहे का, की त्यांच्याकडे इन्कम कमी आहे, सोर्स ऑफ इन्कम त्यांच्याकडे कमी आहे. तर जे लोक गरीब आहेत त्यांचं काय आहे की ते लोक एकदा जॉब करतात. सो दे रिलाय ऑन जॉब्स ओनली. ते फक्त जॉब्सवर अवलंबून राहतात. जॉब्स मधून जे काही पैसे कमवतात दॅट इज कॉल्ड देअर इन्कम. मग ते बिलीव्ह कसं करतात, सेव्हिंग मध्ये. सेव्हिंगचा काय फॉर्म्युला आपण बघितला, सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. ठीक आहे. मग एक साधारण माणूस, एक गरीब व्यक्ती, तो काय करतो, सेव्हिंग मध्ये त्याचा बिलीव्ह असतो. तो काय म्हणणार की बाबा जो पण पैसे कमवतोय त्यातून खर्च वजा झाले, त्याचे उरलेले पैसे बँकेत सेव्ह झाले म्हणजे सेव्हिंग झाली, एवढंच फक्त तो विचार करत असतो. तर त्या पैशाला आणखी तो मल्टिप्लाय करू शकतो, पुढे वाढू शकतो. पण लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे त्याला ते करता येत नाही. मग श्रीमंत व्यक्ती का बरं श्रीमंत होत साऱ्या पैशामध्ये, तो सेव्हिंग नाही करत, तो इन्व्हेस्टमेंट करतो. काय करतो, इन्व्हेस्टमेंट. समजा आपण सेम केस मध्ये असं विचार केला की ए आणि बी नावाचे दोन व्यक्ती आहेत. ए हा गरीब आहे, बी हा एक थोडासा श्रीमंत आहे. दोघांना जॉब्स आहे, 50,000 रुपये विचार करा की दोघांनी एज्युकेशन घेतलं, दोघांना चांगली जॉब मिळाली, दोघांना 50,000 पगार आहे. ओके, तो हा काय करतो, ए माहिती आहे का, ते 50,000 त्याचा पगार आहे ना, त्यातून त्याचा समजा 25 किंवा 30,000 रुपये खर्च होते आणि वरचे 20,000 तो सेव्हिंगमध्ये होते बँकेमध्ये. ओके, याच्यात काय केलं की 50,000 इन्कम आला आणि याच्यातून समजा त्याचा 30,000 खर्च झाला आणि उरले 20,000. आता या 30,000 मध्ये तुम्ही काय समजा घर राशन बिल, गॅस बिल, इलेक्ट्रिक बिल, मोबाईल रिचार्ज वगैरे सगळं घराचा खर्च नॉर्मल खर्च असतो तो वजा करून याच्यावर 20,000 याने बँकेत ठेवले. याने काय केलं माहिती आहे का, बी तो श्रीमंत का होते बघा, याने पण ते सेम फॉर्म्युला वापरला. 50,000 मधून त्याने काय केलं, 30,000 रुपये जे होते ते खर्च केले, 20,000 रुपये होते. आता याने काय केलं, ते 20,000 रुपये बँकेत ठेवले, सेव्हिंग मध्ये ठेवले. पण तो डोकं लावू लागला, अरे या पैशाला वाढू कसं, या पैशाला वाढू कसं. मग त्याने विचार केला की चला आपण काय करूया, सगळ्यात पहिले म्युच्युअल फंड मध्ये आपण काय करूया, पैसे जमा करूया. मग त्याने ठरवलं की या 20,000 मध्ये 1,000 रुपये दर महिन्याला तो म्युच्युअल फंडला जमा करा. आता याचे 20,000 तसेच आहे याच्यावर. तुम्ही मला सांगितलं ते 19 झाले नाही, याचे 1,000 रुपये तो जमा होऊ लागला. 12 महिन्यामध्ये याच्याकडे झाले 12,000 रुपये. याचं कसं आहे बघा, हे 20,000 आहे, हे 12 महिन्यामध्ये 2,40,000. ठीक आहे, इमॅजिन करूया 12 महिने किती आले, 2,40,000. तुम्ही ऑब्विसली म्हणा सर मी सेव्हिंग कधी केव्हाही पाहिजे, केव्हाही सांगतो. ठीक आहे, पण याच्यावर कुठं व्याज खास त्याला काय मिळणार नाही. खास का म्हटलं, सेम व्याज आहे ना, तुमचे पैसे जर कन्सिस्टन्सी राहिले, कन्सिस्टंटली जर बँकेत राहिले तर 3% किंवा 4% तुम्हाला व्याज मिळतं सेव्हिंगवर. परंतु इथं म्युच्युअल फंडमध्ये हा रेट्स आहे ना, मार्केट सिच्युएशन अवलंबून आहे. तरी नॉर्मल 12% तर व्याज मिळतं त्याच्यावर. ओके, आणि हे कसे होतात पैसे, किंवा 12,000 12% समजा व्याज मिळालं. ओके, तर आपण 12% नाही कमी धरूया, 10% धरूया. मग 12,000वर समजा याने 10% जरी व्याज मिळाले असेल, ओके, तर 1200 झाले. म्हणजे 12,000 मध्ये 1200 ऍड होणार. ओके, किती आल्याचं 13,200. आता हेच पैसे जर असेच ठेवले, काढलेच नाही, तर हे पैसे वाढत जातात. क्युम्युलेटिव्ह इंटरेस्टने व्याजावर व्याज वाढत जातं. परत याच्यावर पण व्याज मिळणार जातं, ते वाढत जातं. बरं इथपर्यंत थांबलं नाही, हा थांबला नाही. याने काय केलं बघा, याने परत काय केलं, एक दुसऱ्या महिन्यात त्याच महिन्यामध्ये याने विचार केला आरडी अकाउंट सुरू करावं. आरडी अकाउंट म्हणजे ते दिले बघा, रिकरिंग डिपॉझिट आहे का नाही टेक्स्टबुक मध्ये, येस और नो, रिकरिंग डिपॉझिट. कम ऑन ओपन द पेज. रिकरिंग डिपॉझिट आहे ना आरडी अकाउंट. आरडी अकाउंट म्हणजे काय असतं, बँक मध्ये एक आरडी खातं असतं बघा. ओके, तुम्ही बँकेत बोलला की मला आरडी सुरू करायचं आहे. ओके, तर बँक एक फॉर्म तुम्हाला भरून देईल, तुमच्या सेव्हिंग मधून काही रक्कम आरडी अकाउंट मध्ये जाईल. आरडी अकाउंट मध्ये केल्यावर त्याचे नॉर्मल 8% पर्यंत, 7 ते 8% पर्यंत व्याज मिळणार. बोला व्याज भेटलं का नाही भेटलं, पैसे वाढतात आहे.
कळतंय का सगळ्यांना? थोडंसं त्यांनी शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं, बस शेअर मार्केट काय असतं, त्याने काय केलं, रिसर्च केला, अभ्यास केला काही महिने, आणि चांगल्या कंपन्यांमध्ये त्याने पैसे थोडे थोडे गुंतवले. इथं पण बघूया आपण काहीतरी, इथं समजा महिन्याचा 1000 रुपये FD झाली, इथं 1000 रुपये काय करतो तो गुंतवतोय. ओके, असं करत करत समजा याचे पैसे जर वाढत गेले, एखाद्या कंपनीमध्ये शेअरमध्ये पैसे गुंतवले, ते शेअरची प्राइस वाढत गेली. सुरुवातीला शेअर समजा 100 रुपयाला असेल, ओके 100 रुपयाला, त्याने 10 शेअर घेतले, 1000 रुपये झाले. हे तर वर्षाचं करून बसतोय, हे तर महिन्यात चालू आहे आपल्याला, हे खूप होणार. म्हणजे 1000 रुपये जर का समजा मी म्हणतोय की उद्या कंपनीचं 6 महिने वर्षभरामध्ये समजा बिझनेस चांगला झाला, हा शेअर जर 150 रुपयाचा झाला, तर 10 शेअरचे याचे 1.5 झाले, 500 रुपये याने काही न काम करता 500 रुपये कमवले. आडीमध्ये पण काही न काम करता 8% व्याज कमवले. थोडं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण काही न काम करता ते पैशाला गुंतवले, आता ते पैसे वाढले. गुंतवणूक हा एक चांगला ऑप्शन आहे. परत त्याचे थोडे अजून पैसे आले तर त्याने ज्वेलरीमध्ये गुंतवले. आता ज्वेलरीमध्ये बघा, सामान्य माणूस कसा गुंतवतो आणि एक श्रीमंत माणूस कसा गुंतवतो. सामान्य माणूस सोनं करतो, दागिना करतो, अंगठी, गळका, मंगळसूत्र वगैरे हे करणार. आता याच्यावर काय असतं, बनवून मेकिंग चार्ज अप्लाय होतो. मेकिंग चार्ज म्हणजे घडामोड, म्हणजे घडणावळ ज्याच्यावर बनवती वस्तू बनली जाते त्याचे चार्ज पडतो. प्रत्येक दुकानदार प्रत्येक ज्वेल्स आपापल्या हिशोबाने घेत असतो. कमी असतं, 100 रुपये घेतं, कोण ग्रॅमला 150 रुपये घेतं, कोण 200 पण घेतं. कळलं मी काय म्हणते? आणि नंतर मग जेव्हा तुम्ही ते सोनं खरेदी करणार तेव्हा त्याच्यात 3% GST तुम्हाला द्यावं लागतं, बरोबर आहे. परंतु एक श्रीमंत माणूस काय करतो, त्याच्यावर चांगले पैसे जमा झाले का नाही, तो काय करतो, दागिने करत नाही. तो 24 कॅरेटचं डायरेक्ट आहे ना गोल्डचं बिस्किट घेऊन टाकतो. कळलं का? 24 कॅरेटचं जे दागिने आहेत ते प्युअर नसतात, ते 21-22 कॅरेटचं असतात. आता तर 18-19 कॅरेट, 18-20 कॅरेटचं पण आहे, तिथे अजून कमी. प्युअर गोल्ड 24 कॅरेटचं असतं. आता फायदा काय असतो? पहिला फायदा, याच्यावर घडणावर चार्ज होत नाही, ते पैसे वाचले. याच्यावर GST चार्ज होत नाही, तेही वाचले. जी किंमत तुम्ही दुकानदाराला देऊन पैसे घेतले सोनं, तेच पैसे तुम्हाला ते सोनं उद्या वर्षभरानंतर समजा लाख रुपये सोनं, लाख रुपये तोळा चालू होतं. ओके, 10 ग्रॅम सोनं तुम्ही 24 कॅरेट सोने घेतो, लाख रुपये देतात घेतो. आता वर्षभर म्हणतो कायला पाहिजे, सोन्याचा भाव वाढला 1.5 लाख. आता तेच बिस्किट घेऊन समजा तुम्ही त्याच दुकान गेला, मला विकायचं आहे 1.5 लाख रुपये, काही न कर डोकं लावतात. by using your mind, by acquiring knowledge, you invested your money in gold. There you got return around 50,000. You may know how the gold prices are hiking. अशा प्रकारे हाईक होते वाटतं. आणि भरपूर पैसे आले तर 3% काय करणार, प्लॉट मध्ये, जमीन मध्ये इन्व्हेस्ट करणार. तो पुढे जरी एखाद्या अशा ठिकाणी जमीन घेणार जिथे त्याला माहिती काही वर्षामध्ये इथं डेव्हलपमेंट होईल. तो 1 गुंठा घेतो, नंतर 2 गुंठा घेत, रस्त्याची जमीन घेतो. लई आतमध्ये जमीन घेण्याऐवजी तो राहण्याचा विचार नाही करणार. श्रीमंत म्हणतो म्हणा मी बिझनेस कसा करतो, मग तो इथून काय करणार, आपले फलटण आहे, फलटणपासून आता हळूहळू वाढत पडेपर्यंत जाईल, जाईल का नाही, तिथं प्लॉटिंग व्हायला लागले. मग काही वर्षांना भाडळीच जाणार. मग हे दूरदृष्टीपणा पाहिजे तुमच्याकडे, फ्युचर फोरकास्ट करावं लागेल मला. मग तुम्हाला काय करू लागलं, आम्ही झेडपणे घेऊन देतो, जमीन 2-3 गुंठे घेऊन ठेवतो, स्वस्तात मिळते. आता परत महाग होईल आणि विचार 10 वर्षांत तिथपर्यंत समजा जर का डेव्हलपमेंट झालं, जी जमीन तुम्ही काही लाखात घेतलेली असेल, 4-5 लाख रुपये गुंठ्याच्या हिशोबाने 10 लाख 2 गुंठे घेतले, त्यात तुम्ही जमिनीच्या नंतर भरपूर प्राइस होऊन जाते, 30-40 लाख रुपये होऊन जाते. ज्याला म्हणतात व्हाय रिच बिकम रिचर. पुअर पर्सन हा जो आहे ना, हा इतर गुंतून राहिला सेव्हिंग मध्ये, तो घाबरतोय. पैसा माझा म्युच्युअल फंड मध्ये बुडेल, शेअर मार्केट मध्ये बुडेल नाही, पूर्ण बुडत नाही. जर चांगलं नॉलेज घेऊन जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर बुडत नाही. मोस्ट ऑफ पॉइंट कव्हर केले आपण, बरोबर ना? येस और नो? किंवा ओके, आपण मोस्ट ऑफ पॉइंट कव्हर केले आपण. ठीक आहे, चला. FD झालं, रिकरिंग झालं, म्युच्युअल फंड झालं, शेअर झालं. नाव इन्शुरन्स. तर आता गरीब माणूस काय करतोय बघा, 2,40,000 त्याने बँकेत ठेवले, तो हॅपी आहे. तो फॅमिलीला संध्याकाळचं घेऊन जातोय, पाणीपुरी खातोय, वडापाव खातोय, भेळपुरी खातोय. ओके, घरी येतोय, भाजी बनवतोय, संडेचं नॉनव्हेज बनवतोय, मस्तपैकी थोडं लाईफस्टाईल. घरामध्ये जर कोण आजारी पडलं,
सिरियस आजार झाला, हार्ट अटॅक आला, दुसरं काय झालं, ॲक्सिडेंट झाला, तर या खर्चामध्ये त्याची सगळी सेविंग झिरो झाली. त्याऐवजी बीने काय डोकं लावलं माहितीये का, त्याने वेळेत आधी स्वतःचं इन्शुरन्स काढून ठेवलं, त्याच्यानं त्याच्या कुटुंबाचं. इन्शुरन्स पण दोन प्रकारचं आहे. त्याने मेडिकल इन्शुरन्स काढून ठेवलं. याचा अर्थ काय होतो की तो वर्षाला किंवा महिन्याला काही ठराविक रक्कम त्या कंपनीला पे करणार. 12,000 रुपये समजा पे करते वर्षात, एकदा पे केले आणि पूर्ण फॅमिलीची लाईफ त्याने सिक्युअर करून घेतली. जर 5 जणांचं कुटुंब आहे, तो त्याची बायको 3 मुलं, तर त्याने काय केलं की बाबा जर का यांच्यात कोण आजारी पडलं तर त्याचा सगळा खर्च ती कंपनी करणार. कळलं का मी काय म्हणतोय? येस ऑर नो? मग त्याला आलं समजा एका आजारपणामध्ये त्याची बायको आजारी पडली, 70,000 खर्च आला, त्याच्याकडे नव्हती. आता गरीब माणूस होतो तर या 2,40,70 रुपये करावं लागेल, त्याची वजावजारी काय यातनं पे करणार तो. हुशार मुलगा काय करणार, इन्शुरन्स काढणार, मेडिकल इन्शुरन्स. ओके, मग ॲडमिट झाला, इन्फॉर्म केलं की कंपनी मग काय करणार, तुम्ही चांगल्या तर चांगला बेड घेऊ शकता हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चांगला बेड घेऊ शकता, चांगले रूम. जनरल वॉर्डमध्ये नाही, तिथे 2-4 लोक तुमच्या बाजूला असतील, सेपरेट रूम. ओके, स्पेशल नर्स वगैरे सगळं तुम्हाला मिळू शकतं. मी गेले म्हणून म्हणते तुम्हाला. ओके, समजते का? मेडिकल गेले का? आता मॅडमचं ऑपरेशन झालं कशाचं, 1,10,000 रुपये मी नाही पे केलं, कंपनी पे केलं. 2 वर्ष मॅडमचं एक ऑपरेशन झालं, गाठ होती पोटात, त्याचं ऑपरेशन केलं, 70,000 रुपये मी नाही केलं, कंपनी केलं. बहीण असं तर माझी पण सेविंग झिरो. तुला वाटत कळलं, समजलं? अजून फायदा की याने काय केलं, लाईफ इन्शुरन्स म्हणून काढले. याचा सुद्धा महिन्याचा हप्ता भरतो. LIC ऐकलं तर तुम्ही ना, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेटमध्ये सरकारी कंपनी आहे, त्यामध्ये पॉलिसी क्वांटिटी स्वतःची पाहिजे. तिथं पण 1,000 रुपये भरतो का महिन्यात. का म्हणतो 10 वर्षानंतर त्याला मोठा कॉर्पस मिळणार, मोठी अमाऊंट मिळणार. कळलं का? मी 10 वर्षांनी त्याला 5-5 लाख भेटले, बायकोची नावाने 5 लाख, त्याला 5 लाख, 10 लाख आले. तसं याचं झालं का? मग याचं बघा, प्लॉटचे पैशामध्ये गुंतवणूक इथं वाढते, म्युच्युअल फंडमध्ये, RD मध्ये. अजून पण आहे बरेचसे, त्यात नाही तुम्ही सांगितलं बघा. इमोर प्रॉपर्टीमध्ये, प्लॉटमध्ये, म्हणून इमोर प्रॉपर्टी शब्द आहे ना, त्याचा मी प्लॉट वापर केला, ज्वेलरीचा पण वापर केला. पण तिथं तो पुढं करणार, दागिने नाही करणार. आपण सामान्य कुटुंब आलेले लोक कसं असतात, हां आपल्याला माहिती आहे की ज्वेलरीशी आपण खूप संलग्न असतो गरीब लोक. आपल्या गरीब लोकांना साधारणतः पुढे ते सोन्याचं काही मोठं मिळत नाही, आपण सोनंच करतो. पण भविष्यामध्ये समजा तुमच्याकडे थोडंसं एक्स्ट्रा पैसे आले तर असं 24 काढते गुंतवा, पैसे वाढतात. जर तुम्हाला वाटते की पैसे कुठून आहेत ना, गुंतवा. पैसे गुंतवण्याने वाढतात, ते सेव्हिंग करून कधी वाढणार. मग इथं 3% जर तुम्हाला मिळणार सेव्हिंगवर, इथं तुम्हाला मिळणार 7%, FDवर 8%. तर तुमचे पैसे वाढलेत ना, डबल मिळत तुम्हाला. मग श्रीमंत का श्रीमंत, गरीब का गरीब होतो, त्याच्याकडे आता काहीच नाही, तर ते सेव्हिंग खातं सोडलं काहीच नाही. दुसरी गोष्ट, श्रीमंत माणूस, श्रीमंत वापरतो बा, इथं भेदभावाचा विषय नाही. गरीब श्रीमंत, तुम्ही श्रीमंत म्हणू शकता जर माइंड यूज केलं, आणि तुम्ही गरीब राहाल तर माइंड यूज नाही करता. शेवटी जसे पैसे देतात, श्रीमंत माणूस काय करतो, स्वतःच्या हेल्थवर लक्ष ठेवतो. तो प्लेट भरून खायचा विचार नाही करत. ओके, प्लेट भरून खायचं नाही. तो हा विचार करतो की माझी प्लेट अशी असली पाहिजे की माझं पोट फक्त 80% भरलं पाहिजे. बस आपण एवढं खातो की त्याचं प्रमाण नाही. दुसरी गोष्ट, आपण काय करतो, नको त्या गोष्टीवर खर्च नाही करतो. ओके, फॉर एक्झाम्पल समजा उद्या जर काही इच्छा आली तर आपण पिझ्झा बर्गर खायला पण हे करतो. आता मला घरी कुठं खातो, इच्छा होते आपण आपल्याच्याकडून नॉनव्हेज फूड खावं तर आपण हेल्दी राहावं नाही. बॅलन्स डाएट ठेवायचा, शाकाहारी राहायचं, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य खायचं, तरी तुमची डाएट बॅलन्स होईल. हां, मी म्हणत नाही नॉनव्हेज खाऊ, नॉनव्हेज खा, प्रोटीनयुक्त पदार्थ खा, पण ते सर्रास कंटिन्यू खाऊ नका. 8 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, महिन्यात 8-10 वेळा नाही, मग तुम्हाला त्रास नो. हे आहे सगळे कसं वाटतं सांगा, हेच आपण या पानावर शिकणार. आता याचं कुठलं राहिलं असेल तर ते 2 सांगतो, डिबेंचर राहिले आणि बॉन्ड्स आहेत. ओके, आता शेअर मार्केटमध्ये कंपन्यांमध्ये शेअर्समध्ये पैसे गुंतवतात, तसं डिबेंचरमध्ये सुद्धा पैसे गुंतवतात. दोघात फरक असा आहे की
की शेअर मध्ये पैसे गुंतवले, जर कंपनी बुडली तर काय होणार, पैसे बुडणार. पण डिबेंचर मध्ये असं की कंपनी जरी बुडली तरी बुडण्याच्या आधी स्वतःला सगळं नुकसान बँकरप्ट होण्याच्या आधी डिबेंचर होल्डरची कंपनीला सरकारी कायद्यानुसार द्यावे लागेल पैसे, आणि मग ती हे करू शकते, स्वतःला पूर्णपणे बँकरप्ट घोषित करू शकते. डिबेंचर होल्डर थोडंच आहे की दोघांमध्ये याच्यामध्ये भरपूर रिटर्न आहे. शेअर्समध्ये डिबेंचरमध्ये एवढं रेट मिळत नाही. डिबेंचरमध्ये पैसे मिळण्याची गॅरंटी असते, शेअरमध्ये गॅरंटी नसते. काही लोक शेअरकडे का वळतात, लोकांना जास्त रिटर्न मिळेल. डिबेंचर वळत नाही, खूप कमी रिटर्न आहे. कमी रिटर्न पण कधी कधी धोक्यात आपला धोका कमी करतो. अशा खूप साऱ्या कंपन्या बंद पडतात, खूप साऱ्या कंपन्या, तर पैसा बुडलाय लोकांचा. ओके. आणि बॉन्ड्स काय आहे, तर बॉन्ड्स हे दोन प्रकारचे बॉन्ड्स, गोल्ड बॉन्ड आणि ग्रीन बॉन्ड. म्हणजे गोल्ड बॉन्ड, ग्रीन बॉन्ड. गोल्ड बॉन्ड म्हणजे तुम्ही सोनं करता, सोनं खरेदी करता, आरबीआय एक गोल्ड बॉन्ड काढते, त्यानुसार वरती काही वर्षासाठी 8, 10, 15 वर्षासाठी गोल्ड बॉन्ड काढते. पेपर असतो, फॉर्म भरायचा आणि एक अमाऊंट आपण देऊन टाकायची आरबीआयला. जसं मार्केटमध्ये गोल्ड शेअर्स वाढणार ना, ही रेट तुम्हाला मिळणार. समजा आज इमॅजिन करा, मग आज 1.5 लाख रुपये भाव चालला सोन्याचा, 22 कॅरेटचा आहे तो ॲक्च्युअली, तरी मग 24 कॅरेटचा आहे. मग हा चाललाय, मग या रेटने तुम्ही आरबीआयचे गोल्ड बॉन्ड निघाले, तुम्हाला कळलं श्रीमंत काय केलं, लगेच फॉर्म घेतला, आरबीआयच्या पुढे गेला, फॉर्म भरला, एक अमाऊंट त्याने डिडक्ट करून टाकली, आरबीआयकडनं त्याला एक कॉपी मिळाली, त्याच्यात नाव पत्ता आणि किती रुपये गुंतवलेली आहे, आजचा गोल्डचा रेट. हा रेट मला सांगा वाढणार ना, अजून समजा 2-3 वर्षांत गोल्डचा भाव 1,80,000 झाला, तर मग आरबीआय तेव्हा तो एक लॉक, पण त्याच्यामध्ये फरक आहे, लॉकिंग पिरियड असतो. लॉकिंग पिरियड म्हणजे 8 वर्षामध्ये पैसे नसू शकत नाही, 10 वर्षामध्ये पैसे नसू शकत नाही, असं त्याच्यामध्ये कळलं. तुम्ही 8 वर्ष पैसे टाकले, 8 वर्षांमध्ये गोल्ड रेट काय वाढलं विचार करा. समजा 1.5 लाखापासून 2.5 लाख झालं, 3 लाख झालं, तर तुम्ही तर नुसते पैसे गुंतले ना, तर पुढे मेहनत केली, तर 1.5 लाखाचे 3 लाख तुम्हाला भेटले, समजा 8 वर्षांमध्ये. कळलं का. आणि अजून थोडं समजा गरीब माणसाकडे 3 खोल्या वेगवेगळ्या ठिकाणी, तर तो 3 खोल्यामध्ये राहायचा प्रयत्न करतो. खोल्या मोठ्या मोठ्या आहेत, हे त्याच्याकडे कसं काय ना, एक खोली आहे, 1 BHK फ्लॅट आहे, तिथे ह्याला ॲडजस्ट बोला, बाकी तो 2 भाडे लोक आहे, भाडं मिळण्याचं. सो आय थिंक तुम्हाला कळलं असेल काय करतो माणूस श्रीमंत होण्यासाठी. मग मला सांगा, पैसा कमवून फक्त नोकरी लागून तुम्ही कसं काय नाही होऊ शकतो. तुम्हाला हे सगळं करावं लागेल. समजलं की नाही समजलं, कसं वाटलं सांगा आधी. अरे बोला की कसं वाटलं, नाही वाटलं, मग जर श्रीमंत बनायचंय तर हा धडा पण महत्वाचा आहे, पण जोडीचं गायडन्स महत्वाचं आहे. ओके, कळलं सगळ्यांना. ठीक आहे, एखादं फिरवा त्याच्यावर, आणि जर काय डाऊट असेल तर विचारा.